महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे। मतदारांना आकर्षित करण्यासाठी तसंच तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी बूथ पातळीवर देखील नियोजन करणं सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणजे भारतीय जनता पार्टीनं माझा बूथ सर्वात मजबूत या अभियानाची घोषणा केली आहे। पण हे अभियान नेमकं काय आहे, ते कधी सुरू होणार आहे आणि याचा उद्देश नेमका काय आहे, चला जाणून घेऊयात। नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय रुतम मराठी। या अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील जवळपास 1 लाख बूथ प्रमुखांशी संवाद साधणार आहेत। हा विशेष संवाद नमो ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने साधला जाणार आहे। येत्या 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता या अभियानाचं आयोजन करण्यात येणार आहे। भारतीय जनता पक्षाने निवडणूक प्रचाराला बळ देण्याच्या आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना प्रेरित आणि उत्साहित करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाची निवडणूक रणनीती सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत। शिवाय बूथ स्तरावर भाजपची उपस्थिती मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत। वास्तविक आगामी निवडणुकीसाठी पक्षाच्या तयारीचा महत्त्वाचा घटक म्हणून या संवाद उपक्रमाकडे पाहिलं जात आहे। बूथ प्रमुख, ज्याला अनेकदा निवडणूक कामकाजाचा कणा म्हणून संबोधलं जातं, त्याला आपले विचार नमो ॲपद्वारे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी मिळणार आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या प्रक्रियेतील त्यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या स्पष्ट होतील। भाजपची कामे आणि प्रभाव वाढावा यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्याच्या उद्देशाने भाजप विविध उपक्रम राबवत आहे। वास्तविक पक्ष कार्यकर्त्यांना एकत्र आणणं, संघटनेतील एकता वाढवणं, बूथ स्तरावर भाजपचा प्रभाव मजबूत करणं हा माझा बूथ सर्वात मजबूत या उपक्रमाचा उद्देश आहे। तर भारतीय जनता पक्षाच्या या विधायक उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी रुतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।